आठवले गट रासप या सगळ्या महायुतीच्या वतीनं सन्माननीय रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तुम्हा सगळ्यांना माहित आहे की गेल्या 2 वर्षापासून 2.5 वर्षापासून या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एका आम्ही सगळ्या नवीन तरुण सहकार्याने एक नवीन मोड बांधली होती आणि ती मोड बांधत असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पूर्णपणे ताकद दिली। विधान परिषद असेल, जिल्हा परिषदा असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये किंवा निवडणुका झाल्यानंतर या जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत, रस्ते असतील, पिण्याचं पाणी असेल, या सगळ्या प्रश्नाच्या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांनी पूर्ण ताकदीने आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे या ठिकाणी उभा राहिलो। आमची जी टीम होती त्या टीम मध्ये आज राष्ट्रवादीचे असलेले उमेदवार होते, भाजपचे असलेले उमेदवार होते, बार्शीचे राजाभाऊ होते, राऊत होते, मी होतो, विजयराय डोंगरे होते, उत्तम जानकर होते, शाजीबापू पाटील होते, मान खटावचे आमदार जयकुमार गोरे काँग्रेसचे असून ते आमच्या टीम बरोबर होते। आणि आम्ही या सगळ्या टीमनी त्यावेळेस या जिल्ह्यामध्ये एक नवीन पद्धतीचं राजकारण करण्याची भूमिका घेतली आणि मुख्यमंत्री महोदयांना आम्ही शब्द दिला होता की आम्ही सगळे एकसंघपणे आपल्या पाठीमागे उभं राहू आणि उद्याच्या लोकसभेमध्ये भाजप जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला पूर्णपणे ताकद या आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं दिली जाईल। आज निवडणुकीमध्ये काय आपल्याला सगळं माहीत आहे, भाजपचे उमेदवार म्हणून निंबाळकर साहेबांची उमेदवारी या ठिकाणी पुढे आलेली आहे। एवढंच सांगतो की उद्याच्या राजकारणामध्ये सरकार तर 100% भाजपचं येणार आहे, त्यात काय कोणाला शंका घ्यायचं काही कारण नाही। नुसतं लोकसभेत नाही तर उद्या विधानसभेत सुद्धा येणार आहे, त्यामुळे कोणी शंका नादच करायचा नाही अशा प्रकारची परिस्थिती आज सगळीकडे आहे। पण तरी सुद्धा एका विचाराचं राजकारण या जिल्ह्यामध्ये आदरणीय मोठ्या मालकाने आजपर्यंत केलं आणि जो जो शब्द दिला तो शब्द राजकारणामध्ये पाळण्याची भूमिका घेतली। 2009 साली आदरणीय पवार साहेबांना पक्षाच्या हिताकरता म्हणून मी थांबतो ही भूमिका मालकाने घेतली आणि ती प्रामाणिकपणे पार पाडली। त्याचे काय असतील ते परिणाम आम्ही भोगले पुढे 10 वर्षात, पण तरी सुद्धा कधी त्या ठिकाणी वेगळी भाषा आम्ही केली नाही। गेल्या 4 वर्षापासून भारतीय जनता पक्षाबरोबर आपण काम करतोय आणि मुख्यमंत्र्यांना शब्द दिलेला आहे, तो शब्द रणजितसिंह निंबाळकरांच्या या निवडणुकीमध्ये पाळण्याची जबाबदारी जशी माझी आहे तशी कार्यकर्ते म्हणून, मतदार म्हणून आपले सुद्धा आहे। तेव्हा माझी विनंती या ठिकाणी आपल्याला एवढीच राहील की रणजितसिंह निंबाळकर उमेदवार नाही, सुधाकर पंत परिचारक हे उमेदवार आहेत हे समजून उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण करकमकरांनी आपलं भरघोस असा आशीर्वाद निंबाळकर साहेबांच्या पाठीमागे उभा करावा। आपले जे प्रश्न आहेत बाळासाहेबांनी प्रास्ताविकात मांडले, मी ऐकत होतो मोबाईलवरनं, मी ऐकत होतो, त्यांनी सांगितले होते पाण्याचे प्रश्न होते। पण एक सांगतो की ही सरकारची जी भूमिका आहे ही सकारात्मक भूमिका आहे, ह्या ठिकाणी नकारात्मक कुठलाच विषय नाही आणि जो वंचित आहे त्याचे जो लाभापासून दुर्लक्षित राहिलेला आहे अशा समाजातल्या शेवटच्या घटकाला त्याचा लाभ देण्याची भूमिका आदरणीय फडणवीस साहेब सरकारची आहे। निश्चितपणे रणजितदादा असतील, आम्ही सगळे असू, कल्याणराव असतील, आम्ही सगळेजण बाळासाहेब तुमची जी काय भूमिका आहे ती आपल्या महाजन साहेबांबरोबर एखादी बैठक त्या ठिकाणी लावून त्यामध्ये जी काय फिजिबिलिटी आहे नाही आहे त्या सगळा अभ्यास या ठिकाणी करण्यासंबंधीची भूमिका या ठिकाणी मी स्पष्टपणे मांडतो आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी रणजितसिंह निंबाळकरांना ताकद द्यावी अशी विनंती करून थांबतो। यानंतर आपले लोकसभेचे उमेदवार निंबाळकर साहेबांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करा, कारण वेळ आहे 20 दिवसाचा, 6 तालुके, 800 गावं, अवघड काम आहे, रोज 15-20 पेक्षा गावात जाऊ शकत नाही। त्यावेळी तरी सुद्धा आम्ही उमेदवाराला प्रत्येक गावात नेऊन त्या मतदारापुढे नेऊन ते नमस्कार करावा, मत